नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण बालकांचे आरोग्य म्हणजे नेमके काय आणि बालकाचे आरोग्य हे चांगले असावे यासाठी आपण कोणकोणत्या गोष्टी करू शकतो याचा अभ्यास केला. त्यासोबतच लसीकरण म्हणजे काय आणि बालकाला कोणत्या वयात कोणती लस द्यायची याविषयी आपण विस्तृत माहिती घेतली आहे. या व्हिडिओमध्ये आपण बालकाचा आहार जो आपण नेहमी म्हणतो की चौरस आहार असायला हवा, तर चौरस आहार म्हणजे नेमका काय आणि या चौरस आहारात कोणकोणत्या घटकांचा समावेश असावा याची माहिती मिळवणार आहोत. चौरस आहार म्हणजे असा आहार ज्यामध्ये शरीराला आवश्यक असलेले सर्व पोषक घटक योग्य प्रमाणात समाविष्ट असतात. या पोषक घटकांमध्ये कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्व, खनिज आणि पाणी यांचा समावेश होतो. म्हणजे आपण ज्याला कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, फॅट्स, विटामिन्स, मिनरल्स असं म्हणतो, या सगळ्या घटकांचा चौरस आहारात समावेश होतो. मग हे सगळं आपल्याला कशातून मिळेल? तर चौरस आहारात समाविष्ट असणारे पदार्थ कोणते असावेत? तर धान्य, ज्यामध्ये गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ. डाळी आणि कडधान्य, ज्यामध्ये मूग, हरभरा, तूर, मसूर. आणि फळे, भाज्या, ज्या हंगामानुसार जी भाजी किंवा फळं मिळतात त्यांचा विशेषत्वाने आपल्या आहारात समावेश असला पाहिजे. आता आपण बघतो हल्ली कोणतीही भाजी कोणत्याही ऋतूमध्ये उपलब्ध होते, परंतु हे खूप महत्त्वाचं आहे की आपण जी भाजी खातो किंवा जी फळं खातो ती हंगामानुसार मिळणारी असावी. त्यानंतर दुग्धजन्य पदार्थ, ज्यातून आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स मिळतात, ते म्हणजे दूध, दही, पनीर, ताक. प्रथिनयुक्त पदार्थ जे आहे त्यामध्ये अजून जे आपण म्हणतो व्हेजिटेरियन अँड नॉन व्हेजिटेरियन, तर जे शाकाहारी आहे त्यांना आपण म्हटलं की त्यांच्यासाठी आपण अंडे, मासे, मांस यासारख्या गोष्टी शाकाहारींसाठी आपण वापरू शकत नाही. मग हे मांसाहारींसाठी या गोष्टी प्रथिनयुक्त पदार्थ ते खाऊ शकतात, परंतु जे शाकाहारी व्यक्ती आहे त्यांच्यासाठी आपण सोयाबीन, पनीर, डाळी असा त्याला पर्याय शोधू शकतो. स्निग्ध पदार्थामध्ये कमी प्रमाणात तेल असावं, तूप, बिया, सुकामेवा असे पदार्थ बालकांना द्यायला हवेत. थोडक्यात चौरस आहार म्हणजे असा आहार जो आपल्या शरीराची सर्व पोषणविषयक गरज पूर्ण करतो आणि आपल्याला निरोगी जीवन जगण्यास मदत करतो. मग आता या चौरस आहाराचे फायदे काय आहे? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्तम आरोग्य जर आपल्याला हवं असेल आपल्या बालकासाठी किंवा स्वतःसाठी देखील, तर या चौरस आहारामुळेच आपलं शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहते. आता सध्या एक फॅड चालू आहे की डाएट केलं पाहिजे, वजन नियंत्रित ठेवण्यासाठी डाएट करणं खूप गरजेचं आहे. आणि मग वेगवेगळे डाएट प्लॅन आपल्यासमोर ठेवले जातात. मग हे डाएट प्लॅन जे असतात त्याच्यामध्ये विशिष्ट डाळी किंवा विशिष्ट पदार्थच 8 दिवस तुम्ही खा म्हणजे तुमचं वजन कमी होईल, अशा प्रकारचे गैरसमज आपल्या मनात घातले जातात. आणि मग काही लोक फक्त मग मुगाची डाळ खातील किंवा मग फक्त एखाद्या भाजीचं पाणी करून आणि पोळीसोबत खातील, तर हे अत्यंत चुकीचं आहे. आरोग्याच्या दृष्टीने आपल्या शरीराला प्रत्येक घटक मिळणं गरजेचं आहे आणि ते प्रमाणात असणं गरजेचं आहे. जे आपण घेतो आहे त्या चौरस आहारामध्ये एकाच घटकावर अधिक भर देऊन तोच घटक आपण वारंवार घेतला तर त्याचाही शरीरावर विपरीत परिणाम होतो. रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर आपल्याला चौरस आहाराची मदत मिळते, कारण आपली इम्युनिटी पॉवर वाढवायची असेल, अनेक रोगांपासून आपल्याला दूर राहायचं असेल, तर या चौरस आहारातील प्रत्येक घटक आपल्या शरीरामध्ये इम्युनिटी पॉवर निर्माण करत असते. त्यानंतर चौरस आहार घेतला तर तुम्हाला दिवसभर ऊर्जा जाणवते, शारीरिक विकास होतो, मुलांचा मानसिक विकास होतो आणि या एकूणच आपण म्हणू शकतो की सर्वांगीण विकास होतो. आणि जो गैरसमज मी आता तुम्हाला सांगितला की वजन नियंत्रित करण्यासाठी विशिष्ट पदार्थ खा, विशिष्ट औषध घ्या, हे सगळ्या गोष्टी फोल आहेत. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्हाला चौरस आहार घेणं याच्याशिवाय उत्तम पर्याय नाही. प्रत्येक आहार, प्रत्येक जो तुम्ही जेवणाचा पदार्थ घेणार आहे तो नियंत्रित असला पाहिजे, तो व्यवस्थित चौरस आहारामध्ये येणारा असला पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे. मग चौरस आहारामध्ये आपल्या बालकाला किती आहार द्यायला पाहिजे असा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात असतो. म्हणजे नेमकं मी माझ्या मुलाला किंवा मुलीला चौरस आहार म्हणून दिवसभरात काय खायला देऊ शकते, अशा प्रश्नाचं उत्तर देखील मी तुम्हाला आज देणार आहे.
आता आपल्या बालकाच्या ताटात नेमकं काय असावं चौरस आहार म्हणून? खरं तर 3 ते 6 वर्ष वयोगटात जर आपण विचार केला, तर या वयोगटातील बालकांसाठी चौरस आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण या वयात त्यांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीचा वेग खूप असतो. त्यांच्या शरीराला आणि मेंदूला योग्य पोषण जर मिळालं, तर त्यांची वाढ ही निरोगी होते. मग आता जे आपण सध्या बघतो की कॅलरीजवर आपण भर देतो की किती कॅलरीज आपण ह्या बालकाला दिल्या पाहिजे. तर साधारण जर आपण 3 ते 6 वर्षांच्या मुलामुलींचा विचार केला, तर दररोज 1000 ते 1400 इतक्या कॅलरीजची त्यांना आवश्यकता असते. आणि म्हणजे साधारण त्यांच्या ही जी कॅलरीज आहे त्यांच्या हालचाली आणि वाढीनुसार बदलू शकते. खूप जास्त सक्रिय मूल आहे, आपण म्हणतो की खूप एका ठिकाणी बसू शकत नाही, खूप अत्यंत हालचाली करतो, खेळकर आहे, असं जे सक्रिय मूल आहे त्याला जास्त कॅलरीज लागतात. पण शांत असणाऱ्या मुलांना कमी कॅलरीज पुरेशा असतात. पण तरी देखील एकूण एक विचार करतात 1000 ते 1400 पर्यंत कॅलरीजची त्यांच्या शरीराला आवश्यकता असते. मग त्यांच्या आहारातील आवश्यक घटक आणि त्यांचे प्रमाण काय असावे? तर बघा, या वयोगटातील मुलांच्या आहारात कर्बोदके म्हणजे आपण कार्बोहायड्रेट जे म्हटलं आहोत ते, त्यामध्ये त्याचे स्रोत काय असावे? मग गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, ओट्स, बटाटा, साबुदाणा या पदार्थांमधून कार्बोहायड्रेट मिळतात. परंतु याचं प्रमाण किती असावं? एकूण कॅलरीजपैकी 50 ते 60% कर्बोदकांमधून यायला हवे. या गोष्टीचं आपण ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. 50 ते 60% कर्बोदकांमधून म्हणजेच कार्बोहायड्रेट म्हणून मिळालं पाहिजे. देन त्यानंतर येतं प्रोटीन, प्रथिनं. हे प्रोटीन्स जे असतात ते स्नायूंच्या वाढीसाठी, त्या स्नायूंच्या निर्मितीसाठी, शारीरिक वाढीसाठी आणि रोग प्रतिकार क्षमतेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. याचा स्रोत काय आहे? दूध, दही, पनीर आणि कडधान्य. यामध्ये डाळींचाही समावेश होतो. अंडी, चिकन, मासे, सोयाबीन या पदार्थांचा समावेश होतो. मग हे बालकाच्या आहारात रोजच्या रोज असलं पाहिजे. परंतु केवढं? तर दररोज 15 ते 25 ग्रॅम, केवळ 15 ते 25 ग्रॅम प्रथिनांची त्याला आवश्यकता असते. त्या दृष्टीने आपण त्यांच्या आहारात त्याचा समावेश करायला हवा. त्यानंतर फॅट्स. आपण म्हणतो की फॅट्स वाढले की मुलांचे जे आपण म्हणतो वजन वाढतो, ते जास्त ओव्हरवेटेड होता. तर स्निग्ध पदार्थ, फॅट्स हे किती आपण त्यांना दिले पाहिजे, तर आणि हे गरजेचे आहे का? तर हो, फॅट्स हे बालकासाठी आणि प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे. मेंदूच्या विकासासाठी आणि ऊर्जा साठवण्यासाठी फॅट्स खूप महत्त्वाचे ठरतात. याचे स्रोत काय आहे? तूप, लोणी, तेल, सुकामेवा, शेंगदाणे हे त्याचे स्रोत आहे. बालकाला उत्तमोत्तर आहार द्यायचा असेल आणि स्निग्ध पदार्थांमधून तो आहार द्यायचा असेल तर आपण सुकामेव्याची चिक्की किंवा छोटे छोटे लाडू, शेंगदाण्याचे आणि गुळाचे लाडू तयार करू शकतो. किंवा बालकाच्या आहारात त्याला रोज तूप देणं खूप गरजेचं असतं, किंवा दही, लोणी असे पदार्थ आपण त्याला देऊ शकतो. आणि एकूण कॅलरीजपैकी म्हणजे आपण जे म्हटलं की 1000 ते 1400 इतकी कॅलरीज त्याला जर गरजेची आहे, तर त्या कॅलरीजपैकी 25 ते 30% फॅट्स असले पाहिजे. त्यानंतर आहे जीवनसत्व म्हणजे विटामिन्स आणि मिनरल्स. तर हे मिनरल्स आणि विटामिन्स जे आहे, जीवनसत्व आणि खनिजे, हे शरीराचे विविध कार्य सुरळीत चालण्यासाठी खूप आवश्यक असतात. याचे स्रोत काय आहे? विविध फळे आणि विशेषत्वाने जसं मी म्हटलं की जे फळं ज्या वातावरणात, म्हणजे आपण म्हणतो की हंगामी फळं, ज्या त्या हंगामाचं जो फळ असतं तेच फळ आहारात वापरणं खूप गरजेचं असतं. त्यासोबतच आपण मग फळं कोणकोणती घेणार आहेत तर हंगामानुसार, आणि साधारण केळी, सफरचंद, पपई, पेरू, द्राक्षे, आणि भाज्यांमध्ये गाजर, बीट, पालक, मेथी, ब्रोकोली असे अनेक पदार्थ आपण या जीवनसत्व आणि मिनरल्समध्ये यूज करू शकतो. मग तंतुमय पदार्थ म्हणजे फायबर. या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यात महत्त्वाचे आहेत फायबर. आता जे अन्नपदार्थ बालकाला आपण देणार आहे त्याची पचनशक्ती यावर त्याची कार्यक्षमता डिपेंड असते. म्हणजे ते जर त्याला पचलं तर तो उत्साही राहतो, आणि तो उत्साही राहिला तर तो अजून काम करण्यासाठी त्याच्यामध्ये ऊर्जा असते, आणि ती ऊर्जा खर्ची पडली की पुन्हा त्याची इच्छा, म्हणजे त्याला भूक लागते आणि त्याची इच्छा जेवणाची होते. त्यामुळे अशा ज्या तक्रारी आहे की माझं मूल जेवतच नाही, तो पोळी भाजी नाहीच म्हणतो, जेवणाकडे बघायची त्याची इच्छाच नाही आहे, तर किंवा जे आपण म्हणतो ओव्हरवेटेडची जी समस्या निर्माण झालेली आहे, त्या सगळ्या समस्यांचं उत्तर आहे फायबरमध्ये. कारण पचन संस्था निरोगी ठेवण्यासाठी किंवा जे आपण म्हणतो बद्धकोष्ठता टाळण्यासाठी
तंतुमय पदार्थ म्हणजे फायबर खूप गरजेचे आहे. मग याच्यामध्ये फळभाज्या, भाज्या, संपूर्ण धान्य यांचा समावेश होतो आणि साधारण काकड्या म्हणजे कच्ची काकडी किंवा आपण कोशिंबीर म्हणतो, हे मुलांच्या आहारात अधिकाधिक प्रमाणात समाविष्ट केलं पाहिजे. यातून त्यांच्या शरीरामध्ये फायबर जाईल आणि त्यांची पचनसंस्थाही सुरळीत चालेल आणि या सगळ्या पदार्थांचे व्यवस्थित पचन व्हावं आणि विरेचन व्हावं जेही असेल, तर त्यासाठी पाणी हे खूप महत्त्वाचं आहे. दिवसभरात योग्य प्रमाणात पाणी पिणं हेही तितकंच महत्त्वाचं ठरतं. मग आपल्या बाळाचं ताट कसं असावं, त्यात कोणकोणते पदार्थ असावेत? तर मुलांना जेवण देताना त्यांचे ताट रंगबिरंगी आणि आकर्षक असावे. म्हणजे रंगबिरंगी आणि आकर्षक मग त्याला आपल्याला रंगवायचं आहे का? तर नाही. रंगबिरंगी आकर्षक म्हणजे चौरस आहारांनी भरलेलं. जसं बघा, सकाळचा नाश्ता जर आपल्याला द्यायचा असेल आणि आपण जर वरील सगळ्या आता जे शिकलो की चौरस आहारामध्ये कोणत्या घटकांचा समावेश असला पाहिजे, त्यांचा जर विचार केला तर नाश्त्यामध्ये कोणते पदार्थ असायला हवे? तर पोहे, उपमा, इडली, डोसा, थालीपीठ किंवा एखादा पराठा. यासोबत त्याला 1 ग्लास दूध किंवा वाटीभर दही देणं गरजेचं आहे. आणि त्याचं प्रमाण किती असलं पाहिजे? ते लहान वाटीभर नाश्ता असला पाहिजे आणि 1 ग्लासभर दूध किंवा वाटीत दही. म्हणजे पोहे आवडत आहेत म्हणून तो 2 प्लेट पोहेच खातोय आणि ते जेवणासारखं खातोय, तर हेही अत्यंत चुकीचं आहे. हा झाला त्याचा नाश्ता. त्यानंतर जेव्हा तो जेवण सकाळची न्याहारी करेल म्हणजे सकाळचं स्नॅक, मिड मॉर्निंग स्नॅक आपण ज्याला म्हणू शकतो नाश्त्यानंतर, तर त्याने एखादं फळ खावं किंवा मग सुकामेवा खाऊ शकतो. आणि त्याच्यात प्रमाण किती असावं की फळ हे छोटं मध्यम आकाराचं असलं पाहिजे. म्हणजे कोणतीही गोष्ट आता आपण त्याचं शेड्यूलची जे म्हणजे दिवसभरात त्यांनी काय खाल्लं पाहिजे याचं शेड्यूल बघतो आहे की सकाळचा नाश्ता झाला त्याचा, त्यानंतर न्याहारी झाली म्हणजे आपण त्याला मिड मॉर्निंग स्नॅक म्हणतो आणि मग आता त्याचं दुपारचं जेवण. आता मिड मॉर्निंग स्नॅक म्हणजे तो जेव्हा समजा सकाळची शाळा आहे आपल्या बाळाची, तर आपण त्याला ते फळ वगैरे देऊ शकतो किंवा मग जो सकाळच्या नाश्त्याचे पदार्थ आहे आपण त्याला देऊ शकतो आणि त्यातच त्याला ते सुकामेवा थोड्या प्रमाणात किंवा मग एखादं फळ देऊ शकतो. त्यानंतर दुपारचं जेवण कसं असावं? तर 1 लहान चपाती किंवा छोटी भाकरी, 1 वाटीभर भात असला पाहिजे, त्यावर 1 वाटी डाळ असली पाहिजे आणि 1 वाटी भाजी असली पाहिजे, पालेभाज्या किंवा इतर कोणती पण. आणि त्यासोबत समजा त्यांनी सकाळी दही दूध घेतलेलं नाही आहे तर त्यासोबत तुम्ही दही किंवा ताक देऊ शकता. आणि प्रत्येक पदार्थ लहान वाटीमध्ये म्हणजे लहान वाटीचं आपण प्रमाण सांगतोय. कारण बऱ्याचदा पालकांची असा गैरसमज असतो की माझं बालक तर अर्धीच पोळी खात आहे, तर त्यांनी तर 2-2 पोळ्या खायला पाहिजे, बाकीची मुलं कसे खात आहे. तर ज्याच्या त्याच्या पचनसंस्थेचे जो विकास आहे त्यावर ते डिपेंड असतं. पण मुलांचा आहार हा असाच असावा. 1 चपाती, 1 वाटीभर भात, 1 वाटी डाळ, 1 वाटी भाजी, त्याच्यात थोडं दही किंवा 1 वाटी दही किंवा 1 वाटी ताक, अशा प्रमाणात त्याचं दुपारचं जेवण असायला हवं. त्याच्यानंतर संध्याकाळी 4 ते 5च्या दरम्यान त्याला थोडंसं आपण म्हणतो इव्हिनिंग स्नॅक दिलं गेलं पाहिजे. मग इव्हिनिंग स्नॅकमध्ये बऱ्याचदा पालक काय करतात की दूध किंवा चहा जे पण असेल त्याच्यासोबत मग काहीतरी बिस्किट वगैरे देतात. तर हे सगळ्यात धोकादायक आहे. त्याऐवजी तुम्ही लाडू तयार करा, शेंगदाण्याचे लाडू किंवा भाजलेले चणे किंवा आपण त्याला म्हणू शकतो भेळ तयार करणं, छोटंसं म्हणजे भेळमध्ये अनेक कोशिंबीरचे पदार्थ टाकणं, हे न्याहारीमध्ये किंवा इव्हिनिंग स्नॅकमध्ये असलं पाहिजे. याला पर्याय म्हणजे तुम्ही मुरमुऱ्यांचा चिवडा पण करू शकता. आता त्याचं प्रमाण कसं असलं पाहिजे? तर 1 लाडू त्याला संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये किंवा न्याहारीमध्ये पुरेसं आहे. आता रात्रीचं जेवण म्हणजे डिनर हे कसं असावं? त्याच्या ताटात काय असावं? तर दुपारचं जेवणाप्रमाणे आपण जसं म्हटलं की डाळ भात असला पाहिजे, 1 चपाती असली पाहिजे, भाजी असली पाहिजे. मग डाळ भातला पर्याय तुम्ही खिचडी देऊ शकतात. तर नुसतीच खिचडी डाळ भात खाल्ला तरी चालणार आहे त्याने आणि नुसतीच चपाती आणि भाजी म्हणजे भाजी आणि चपाती खाल्ली तरी चालणार आहे. या सगळ्यांचं प्रमाण पुन्हा लक्षात घ्या की लहान वाटीभर असलं पाहिजे. आता काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या सगळ्या पालकांसाठी आहेत, सगळ्या अंगणवाडी सेविकांसाठी आहे की जर मुलासमोर आपण जेवण दिलं किंवा जे वाढलेलं आहे ते मुलांना जबरदस्तीने खायला सांगू नये.
त्याच्या आवडीनुसार आपण जेवणात बदल करत राहायला हवा. म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं की त्याचं ताट असलं पाहिजे, 1 वाटीभर भाजी, 1 चपाती, डाळ, भात. तर हेच रोज-रोज न करता याच्यामध्ये थोडंसं नाविन्यता आपण आणू शकतो. उसळी तयार करू शकतो, वेगवेगळ्या पदार्थाचे पराठे तयार करू शकतो. तर त्यांच्या आवडीनुसार जेवणात बदल करा. फक्त जे त्यांच्या शरीराला घातक आहे, म्हणजे जसं पिझ्झा झालं, बर्गर झालं किंवा मग मोठ्या प्रमाणावर तेलकट, तुपकट पदार्थ झाले, तर हे शक्यतोवर टाळलेच पाहिजे. परंतु पौष्टिक आहार देताना जेवणात त्यांचा तुम्ही पोषण तत्वांच्या मूल्यांचा विचार करून तो बदल करायला हवा. त्यानंतर पाणी पिण्यास त्यांना प्रोत्साहन द्या. म्हणजे त्याला आठवण द्या येता जाता, तू थोडं पाणी पी. कारण काय होतं बऱ्याचदा खेळण्याच्या सगळ्या गोष्टींमध्ये खेळताना किंवा बडबड करताना, गप्पा करताना, त्याचा अभ्यास करताना की आपण मोठे असून आपण सुद्धा पाणी पिण्यास बऱ्याचदा विसरतो. तर लहान मुलांना त्या गोष्टीचं फार सिरियसनेस नसतं. त्यामुळे त्याला वारंवार पाणी पिण्याची आठवण द्या. आणि जसं मी पहिल्यांदा बोलले की जबरदस्ती नका करू, फक्त आठवण द्या, थोडं पाणी पिऊन घे म्हणून. त्याच्यानंतर जे गोड आहे, तळलेले पदार्थ आहे, त्या पदार्थांचे जे प्रमाण आहे त्यांना देण्याचे ते मर्यादित ठेवा आणि जेवणाच्या वेळा निश्चित करा, जेणेकरून त्यांना सवय लागेल आणि त्यांच्या एकूण एक शरीरालाच ती सवय लागते. तर अशा प्रकारे प्रत्येक बालकाची गरज ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळे आपण त्यांच्या आहारात योग्य तो बदल करायला हवा. तर आपल्या बालकाच्या आहारात आणखी काय बदल करायला हवे किंवा त्याबाबत जर आपल्याला काही शंका असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकतात. नक्कीच आपल्याला योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. तर चला आपण आता इथे थांबूयात. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद.